सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आपण रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे खात असतो. काही आपल्याला खूप आवडतात तर काही आवडत नाहीत. आज आपण अशाच एका गुणकारी कंदमुळाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि ते म्हणजे बीटरूट म्हणजेच बीट. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुणांनी परिपूर्ण असलेल्या बीटरूटबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. मित्रांनो, बीटरूट म्हणून ओळखले जाणारे बीट खाण्यास चविष्ट तर आहेच, पण त्यासोबतच ते पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. आज आपण जाणून घेणार आहोत बीट खाण्याची योग्य वेळ कोणती, ते कधी खावे आणि कधी खाऊ नये, बीट खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि बीट खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते प्रचंड फायदे होतात, तसेच कोणत्या लोकांनी बीट खाणे टाळावे हे देखील. मित्रांनो, बीट हे सुपरफूडच्या श्रेणीत येते आणि त्याचा रंग गडद लाल असल्यामुळे त्याला रेड क्वीन असेही म्हटले जाते. ही अशी भाजी आहे की तुम्ही ती फ्रीजमध्ये हवाबंद पिशवीत सुमारे 2 ते 3 आठवडे सहज साठवू शकता. फक्त लक्षात ठेवा, साठवताना बीट धुवू नका. बीटरूटची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते जवळजवळ वर्षभर उपलब्ध असते. मात्र बरेच लोक उन्हाळ्यात बीट खाणे पसंत करतात, कारण त्याचा शरीरावर थंडावा देणारा परिणाम होतो. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि नायट्रेट हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात. म्हणून दररोज योग्य प्रमाणात बीटरूट खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. परंतु मित्रांनो, हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा आपण बीट योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खातो. चला तर मग जाणून घेऊया बीटरूट खाण्याची योग्य वेळ कोणती आहे. तुम्ही दिवसभरात कधीही बीट खाऊ शकता, सकाळच्या स्मूदीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत. परंतु जर तुम्ही बीट नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणासोबत घेतले तर ते अधिक फायदेशीर ठरते, कारण बीटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही जास्त कसरत करत असाल किंवा खेळाडू असाल तर व्यायामाच्या 2 ते 3 तास आधी बीट खाल्ल्यास तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते. मित्रांनो, आठवड्यातून 3 ते 4 वेळा बीटरूटचे सेवन करणे उत्तम आहे. जर तुम्हाला ते दररोज घ्यायचे असेल तर दिवसभरात 1 ग्लास बीटरूटचा रस घ्या किंवा सॅलडमध्ये 1 बीटरूट समाविष्ट करा. लक्षात ठेवा, दररोज जास्तीत जास्त 2 बीटरूट खाणे पुरेसे आहे. बीटरूट लहान मुलांनाही देता येते. 8 ते 10 महिन्यांच्या बाळाला उकडलेले बीटरूट द्यावे, जेणेकरून त्यातील नायट्रेटचे प्रमाण कमी होईल. सुरुवातीला फक्त 1 ते 2 चमचेच द्या आणि हळूहळू प्रमाण वाढवा. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. आता जाणून घेऊया बीटरूट कसे सेवन करावे. बीट खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते कच्चे सॅलड स्वरूपात खाणे. जर तुम्हाला ते कच्चे खायला आवडत नसेल तर तुम्ही बीटचा पराठा, लोणचे, भाजी किंवा उकडलेले बीट देखील खाऊ शकता. उकडताना बीट सोलून त्याचे गोल तुकडे करा आणि स्टीलच्या डब्यात ठेवा. त्यात पाणी घालू नका. डबा कुकरमध्ये ठेवून अर्धा ग्लास पाणी कुकरमध्ये घाला आणि 10 ते 15 मिनिटे शिजू द्या. यानंतर गॅस बंद करा. अशा पद्धतीने उकडलेले बीट अधिक चविष्ट लागते. बीटरूटचा समावेश करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बीटरूटचा रस पिणे. तुम्ही शुद्ध बीटरूटचा रस किंवा बीटसोबत गाजर आणि सफरचंद मिसळून रस पिऊ शकता. जर नसला तरी तुम्ही घरी सहज बीटरूटचा रस काढू शकता. बीट नीट धुवा, सोलून लहान तुकडे करा, मिक्सरमध्ये 1 कप पाणी घालून वाटा आणि मलमलच्या कापडातून गाळा. गरज असल्यास चाळणी वापरू शकता, पण रस खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, बीटपासून गोड किंवा हलवा देखील बनवता येतो. बीटचा हलवा केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आता जाणून घेऊया बीटरूट खाण्याचे फायदे. ज्यांना अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी बीटरूट हे वरदान आहे. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. बीटरूटची पाने देखील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे त्यांनी बीटरूटचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. तसेच जास्त बीटरूट खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ शकते आणि काही लोकांना ॲलर्जी, ताप किंवा घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून बीटरूट नेहमी योग्य प्रमाणातच खा आणि काही त्रास जाणवल्यास त्याचे सेवन बंद करा. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.